आता पहिल्यांदा मी दूध तापायला ठेवणार आहे. हे दूध आकडे पाणी न घालता पिशवीचं दूध आहे नंदीला आणलेलं, कारण पाणी न घालता तापायला ठेवलं आहे. म्हणजे खीर शिजल्यानंतर की नाही नुसती आपण कुकरमध्ये शिजवून घेतो, ती शिजल्यानंतर त्यात एवढं दूध घालायचं. आता एक पेला मी खपली गहू घेतली, मला कन्नडमध्ये चवे गोधी म्हणतात. आता ह्याला थोडासा पाणी मारायचं आणि उकळ असलं तर उकळाच करायचं. माझ्याकडे उकळ नाही आहे, मी मिक्सरला थोडंसं फोडून घेणार. आता ह्या गव्हात अगदी थोडंसं पाणी घालणार आणि मिक्स करायचं, म्हणजे त्याचा कोंडा काय असतो आहे तो निघून जातो. आता मिक्सरला भरडून असं भरडून निघालं. आता जरा सुतात घेऊन की नाही कोंडा काढून टाकायचा. कोंडा पुढे जातो आणि मागच थोडं साधारण सोजी पण. आता गव्हाची भरड चांगली झाली, तर त्याच्या मानानं मग थोडीशी सोजी झाली. आता ह्याच्यात पाणी घालायचं. पाण्याचा अंदाज असा आहे की आपलं एक बोट आत गेलं पाहिजे. हां, तर माझं गेलं एक बोट, कारण गहू शिजायला जास्तच पाणी लागतं. आता ह्याच्यात फक्त की नाही ड्रायफ्रूट्स घालणार आहे मी, पण आता फक्त खारीक तेवढी घालणार आहे, कारण खारीक शिजायला वेळ घेते. बाकीचे ड्रायफ्रूट्स मग मी तुपात फ्राय करून घालणार आहे. पहिला खारीकचे तुकडे करते आणि घालते. आता एवढे मी खारीकचे तुकडे घेतलेत. खारीक कन्नडमध्ये उतुती म्हणतात. हे याच्याबरोबर चांगले शिजले जातील, नंतर कठीण कठीण तोंडात लागतात. आता एक 7-8 शिटा देऊन घ्यायच्या कुकरच्या. तोपर्यंत मी गूळ फोडून घेते. दूध तापले म्हणजे नंतर दूध गार करून त्यात घाललं म्हणजे असं खवा घातल्याचं टेस्ट छान. हां, आता 9 आहे. तर काय आता मी नंतर होत नाही. ह्याचा काढून घेते, कारण आता त्यात गूळ तेल मिक्स करणार जास्त होते, त्यामुळे शिजायला जागा पाहिजे. कधी पण जर शिजलं नसलं तर गरम पाणी करून पहिल्यांदा घातलं तर शिजून येते. गूळ घातला की शिजलं जातं. गूळ घातला की गहू शिजायची किंवा हरभऱ्याची डाळ शिजायची बंद होते. आमच्या सासूबाईंची आता हे खोबरं की नाही मी बारीक करून मिक्सरला घालणार आहे. अर्धी वाटी खोबरं घालायचं, छान होते. मिक्सर बारीक तुकडे करून घेणार आणि घालणार. आता शिजली गेली. आता हे घालायचं आणि एक पेला हे गहू होते की नाही त्याला 1 पाऊण पेला गूळ घालायचं बारीक हे करून, आणि एक अर्धा लिटर दूध याचं घालायचं. तर हे सगळं मिक्स करायचं. ह्याच्यात पाणी साधारण असतंच. आता गूळ घालायचा. हां, ह्याच्यात ते उतुती म्हणजे खारीक शिजली जाते. बाकीचे ड्रायफ्रूट्स नंतर घालायचे लास्टला, ते चालतं. आता गॅस चालू करायचा आणि जेवढं हे होतं की नाही गहू तेवढेच गूळ घालायचं. इकडं आकडी दूध 1 पेला, म्हणजे एवढाच पेला. तिन्हीचं प्रमाण सेम ठेवायचं. काय होतं, खोबरं खिसून घातलं की नाही ते असं धागा तोंडात आल्यासारखं. तेच खोवून घातलं किंवा मिक्सरला बारीक करून घातलं की नाहीच होतं. खोवून घातलं तर अजून टेस्ट, पण मला खोवता येत नाही, मी हात दुखतो म्हणून करतो. आता जरा वेलदोड्याची पूड करून घालायची. खसखस कन्नडमध्ये गसगसे म्हणतात. बारीक करून भाजून बारीक करायचं आणि घालायचं. आता इकडं खीर शिजायला आहे, इकडं दूध तापलं. हे दूध तापलं की त्यात घालायचं. आकडे दूध आहे. आता ह्याच्यात दूध घालायचं. चांगले शिजवू. खीर शिजून गार वाटायची तरच टेस्ट. आता जरा वेलदोड्याची पूड आणि खसखस, जायफळ काय घालत नाही. जायफळ घातलं चालतंय, पण मी काय घालणार नाही. आणि कॅशू आल्मंड तुपात फ्राय करून घालणार. चांगले शिजवते. आता हे वेलदोडे बारीक करून घेणार. वेलदोडे द्या काय ह्यावेळी साईज लहान सापडली.
गरम अजून शिजायला तोपर्यंत घालायचं म्हणजे वास चांगला पद्धतीने. आता थोडंसं ड्रायफ्रूट घालायचं. बारीक गॅस ठेवायचा म्हणजे त्याला घट्टपणा येण्यासाठी. तर गूळ नारळाचं वगैरे घातलेलं असते ना. आता हे ड्रायफ्रूट्स थोडे मोठे मोठे चेचून घ्यायचे आणि मग तुपात तळायचे. मोठे मोठे आता ह्याच्यात तूप घालायचं. गाईचं दूध आरोग्यासाठी अतिशय चांगलं. ह्याच्यात कोणाला मिल्क पावडर असते तरी घालतात, मिल्क लिक्विड घालतात, मिल्क पावडर घालतात. मी आकडे दूध घालते त्यामुळे दुसऱ्या घालायची गरज नाही. काहीतरी एक करायचं. ड्रायफ्रूट्स आपल्या घरी किती आवडतात त्याच्यावर आणि कोणते आवडतात ते घालायचे. कुठले पण घातले तरी चालतात, काय प्रॉब्लेम नाही. थोडासा गॅस मोठा करायचा आणि बंद करायचा. साधारण कलर बदलायला पाहिजे. आता हे मिक्स करूया. आता हे सगळं छानपैकी मिक्स करूया. खीर थोडीशी गार व्हायला पाहिजे. गॅस बंद करते आणि झाकण टाकते. खाली तळायला लागू ना म्हणून 1 चमचा तूप घालायचं म्हणजे बघायला लागत नाही. तर सारखे बघायला लागतं खाली चिकटले. तर माझी खाली कुठं पण चिकटली नाही. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता ही 1 पेला हरभऱ्याची डाळ घेतली. ह्या पेल्यानं थोडीशी अशी पाऊण होती. थोडंसं तेल लावते. आणि आता ह्या डाळीला 5 शिट्ट्या देऊन घेते. कारण प्रत्येक ठिकाणची डाळ वेगळी असते. घरची डाळ असेल तर लगेच शिजते. ही माझी दुकानातली डाळ लवकर शिजत नाही. 5 शिट्ट्या द्यायला लागतात, त्यावेळी मऊ होते. पहिल्यांदा कुकर लावून घेते. आता ह्याच्यात 1 ग्लास पाणी घालते. आम्ही सकाळ उठल्यानंतर गरम पाणी, लिंबू आणि ॲलोवेरा थोडासा म्हणजे कोरफड असं पाणी पितो. म्हणून 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं. आता इकडं कुकर लागते. 5 शिट्ट्या द्यायला लागतात कारण ही डाळ काकत माझी लवकर शिजतच नाही. ह्या ॲलोवेरामधला थोडासा पीस काढायचा आणि पाणी घालायचं आणि लिंबू घालायचं. मग चहा पितो. आता मी हे डाळ घालते. जेवढी डाळ होती तेवढा तो घेऊन इकडं दूध टाकायचं. इकडं कट काढलाय. ह्याच्यात जरा चिंच घालून ठेवते, नंतर फोडणी टाकायचं. आता पहिल्यांदा हे मिक्स करते. चांगलं मिक्स करते. दुधाला उकळी आल्या, दूध बंद केलं आहे. आता त्याचं साधारण घट होऊ द्यायचं. घट झालं की लगेच गरम गरम करायचं. कारण हे जर गार झालं की नाही मग त्या चाळणीच करायला जमवते, लवकर पडत नाही. म्हणून आता गोळा झाला की नेक्स्ट काम तेच करायचं. करून दुसरं काय करायचं नाही. काय करायचं, ह्या चाळणीला खाली मी हे डाळीचंच भांडं घेतलं आहे. भांड्यावर हे ठेवायचं आणि तो पुरणाचा गोळा घालून ह्या पेल्यानं घ्यायचं. आता हे आता चालेल. आता गॅस बंद करायचा. पूर्णपणे कोरडा करायचा नाही तर मग ते खाली पडत नाही. आता गॅस बंद करायचा आणि स्लोली करायचं. झालं तर पूर्ण आटलं. आता काय करायचं,
आता गॅस बंद केला. कसं करायचं मी दाखवते. असं गरम असताना थोडं थोडंसंच घ्यायचं आणि पेल्यानं असं करायचं म्हणजे खाली पडतात आणि पुरण कच्चं. आता पहिल्यांदा तवा तापायला घ्यायचा, बारीक करून घेते. पुरण तयार झालं. कणिक पण एक 10 मिनटं अगोदर करून अशी हे करून मऊ व्हायला पाहिजे आपलं की झालं. आता काय करायचं, ते थोडंसं पुरण मी आमटीला एवढं घालून सोडलं आहे अगोदर. म्हणजे आमटी उकळायला ठेवायला येतं. ओके, पहिल्यांदा हे करून घ्यायचं. जर आपलं गूळ आणि डाळीचं प्रमाण करेक्ट झालं असतं तर पुरण करेक्ट होतं, काय प्रॉब्लेम होत नाही, पोळ्या होतात चांगलं. जर पातळ झालं असलं तर एक अर्धी वाटी पोहे घ्यायचे आणि मिक्सरला बारीक रव्यासारखे करून ह्याच्यात मिक्स करायचं, लगेच सुटं सुटं. नाहीतर मग असं ते कॉटनचं मलमलीत कापड घेऊन पिळायला पाहिजे वगैरे असं फार प्रोसिजर आहे. त्याच्यापेक्षा थोडेसे अगदी थोडे पोहे, एवढे पोहे घेतले तरी बस होते थोड्याला घ्यायचे. तर जर पातळ वाटायला लागलं आपल्याला कणिक हे पुरण आणि आता ह्याच्यात मिसळायचे पोहे, काय टेस्ट बदलत नाही, काय नाही, छान होतं. नाहीतर मग असं मलमली कापड घेऊन पिळून काढायचं. नाहीतर त्याच्यापेक्षा बेस्ट वे एक 10-15 मिनटं फॅन खाली ठेवायचं, पाणी हडकलं जायचं, काहीच करायला लागत नाही. तोपर्यंत दुसरं काम करून फॅन खाली ठेवायचं आणि दुसरं काम करून. महाराष्ट्रात काय होतं, पहिल्यांदा गणपती येतो आणि मग गौर येते. कर्नाटकात पहिल्यांदा गौरी येते आदल्या दिवशी आणि मग गणपती येते. असं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये हा एक फरक आहे. अशा प्रकारे सगळं करून घ्यायचं. असं पोळ्या फुगतात. जर हे करेक्ट केलं असलं की नाही पुरण तेल आता चांगला फुगायला लागतो. आता किती छान फुगला. पोळ्या झाल्या की छटाके आमटी करतो. अशा चांगल्या पोळ्या झाल्या की करायला पण इंटरेस्ट येतो, नाहीतर मग करायला इंटरेस्ट येत नाही. आता ह्या पोळ्या आम्ही पहिल्यांदा एका पेपरवर गार करायला ठेवलेल्या. आता गार झाल्या, आता ठेवा. काय होतं, हवेनं मऊ व्हायला बघतात नाही, वाफेनं मऊ होतात नाही, म्हणून पहिल्यांदा गार करून. आता चांगल्या गार झाल्यात. चाळणीमध्ये ठेवते. चाळणीमध्ये ठेवलं की हे होतं काय बरं, खाली हवा लागते, चांगल्या राहतात.